नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं, बातें भूल जाती हैं, यादें याद आती हैं। सजी हुई मेज़ें, रोशनी का जादू, खुशबुओं में खुला स्वाद का वादू, हम सब साथ मुस्कान ले बैठे हैं। नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें भूल जाती हैं, यादें याद आती हैं। पर पाने मीनू को जान से पला। श्री रणी साहेब, माझे सहकारी जाधव साहेब, स्मिता, माझे सगळे कुटुंबीय आणि माझे सगळे सहकारी. आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. त्याचं कारण आयुष्यावरती वळणं येतात त्यातलं हे एक वळण. आणि नदी जशी वळणं घेत जाते ती थांबत नाही कुठेही. फक्त कधी एका गावातनं दुसऱ्या गावात जाते, एका डबरात दुसऱ्या डबरात जाते, पण तिचा प्रवास थांबत नाही. तसाच हा एक प्रवास आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की माझ्या आयुष्यात महानगरपालिका हा एक खूप महत्वाचा कणा आहे की ज्याच्यामुळे मी या सर्व गोष्टी करू शकतो. अगदी स्पष्ट सांगेल. पहिल्यांदा तर मी डिप्लोमा जेव्हा कम्प्लीट झाला त्याच्यानंतर मी पुण्याला गेलो आणि इमिजिएट मी नोकरी वगैरे नंतर त्या बिझनेसच सुरू केलेला होता. म्हणजे इतकं की माझं डिप्लोमाचं सर्टिफिकेट जेव्हा हातात आलं तेव्हा मी माझ्या बंगल्याचं म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं त्याचं फाउंडेशन कम्प्लीट केलेलं होतं आणि नंतर मी पासआउट झालो. ही खरी माझी जिद्द होती, पण तसा योग नव्हता. पुढे माझा पार्ल्याला मामा राहतो आणि तो माझ्याकडे धावत आला आणि म्हणाला हे सगळं बंद कर, पहिलं महानगरपालिकेचा फॉर्म भर. म्हणजे तू हे का सांगतोयस मला? तर म्हणजे मी कॅडबरीमध्ये होतो कामाला, मी ती चूक केली. मी त्यावेळी महानगरपालिकेचा भरला नाही फॉर्म आणि तो पार्ल्याला राहतात तिकडनं तो आला, त्याने सांगितलं म्हणून मी तो फॉर्म भरला, नाही तर मी पीएमसीचा फॉर्म पण भरला नव्हतो. कारण ओरिजिनली मला एक कॉन्ट्रॅक्टर व्हायचं होतं. तर त्याने फॉर्म भरला आणि मी लागलो नोकरीला आणि हा आतापर्यंतचा प्रवास झाला. पण त्या नाण्याच्या दोन्ही बाजू मला कल्पना असल्यामुळे मला काम करायला सगळीकडे सोपं गेलं. कोणाशीच काही प्रॉब्लेम आला नाही. काम करताना काय अडचणी येतात याची मला आधीच साधारण त्याचं गेसिंग असायचं, कारण मी कॉन्ट्रॅक्टर म्हणून पण काम केलेलं होतं 7-8 वर्ष. त्याच्यामुळे मला ही कल्पना होती की काय काय डिफिकल्टीज असतात आणि काय काय. त्याच्यामुळे मला ही कल्पना होती. आणि महानगरपालिकेच्या सगळ्यात मोठं म्हणजे मला हे मी पांढरापूरला होतो, नाईट शिफ्ट मध्ये होतो. त्यावेळी नाईट शिफ्ट करायचो सेटलिंग टँक फिल्टर प्लांटला वगैरे. त्याच्यामुळे शैलेशला माहिती की मी 2-2 दिवस जे काही आमचं सेवा क्षेत्र असं सेवा कार्य असायचो, आम्ही जात होतो कुठे कुठे खेड्यामध्ये याच्या तिकडे तितका वेळ मी देऊ शकतो. म्हणजे सकाळची ड्युटी करून नाईट शिफ्ट करून मी बाहेर पडलो की 2 दिवसांनी मी परत ड्युटीवर जायचो. आपण हे 2-4 प्रोजेक्ट करून जात होतो. ते हे सगळं महापालिकेकडून शक्य नाही. जर का तशी सर्व्हिस नसती कुठली त्या पद्धतीची, डबल शिफ्ट करून 2 दिवस सुट्टी, हा जो आहे ते जर का दुसरी कुठली अशी नोकरी असती त्या हे सोडून तर मी हे सगळं करू शकलो नसतो. त्यावेळी मी महापालिकेचे अत्यंत आभारी आहे सगळ्या बाबतीत. आणि ही नोकरी मिळाली म्हणून मी परमेश्वराचे आभार मानतो, कारण याच्याशिवाय मला हे शक्य नव्हतं सगळं. माझ्या प्रत्येक आयुष्यात मी फक्त एकच प्रिन्सिपल पाळत गेलो आणि त्या प्रिन्सिपलचा मला फायदा असा झाला की मी कोणाचं अंतःकरण दुखायचं नाही, हा एक नियम कायम पाळत गेलो. जरी एखाद्याशी पटलं नाही तर लांब राहता येईल, पण कोणाला न दुखवता आपल्याला सुद्धा आपलं काम करता येतं. आपण आपलं जी टास्क जे आहे किंवा जे आपली जे लक्ष आहे त्याच्यात आपला कुठलाही स्वार्थ नसेल, तो हेतू समजा शुद्ध असेल तर कुणालाही आपल्याला ऍडजस्ट करून ते काम आपलं जातच निश्चयाला. याच्यावर माझी पूर्ण खात्री आहे. आणि मला आजपर्यंत कितीही अडथळे आले, भरपूर अडथळे आले, परंतु मी ते टास्क मला परमेश्वराच्या कृपेमुळे साध्य करता
मग ते विवेकानंद मंडळ असो, त्याच्यात सुद्धा मला नंतर खूप अडचणी आल्या. हे देवस्थान असो, त्याच्यातही खूप अडचणी आल्या. ऑफिसमध्ये सगळीकडे जरी अडचणी आल्या तरी त्यातनं त्यावेळी मार्ग निघत गेले. कारण एकच, आपण डोकं शांत ठेवायचं. आणि पहिली गोष्ट अशी आहे की हे जग आपण चालवत नाही, हे जग चालवणारं कोणतरी वेगळं आहे. आणि त्याच्यावर प्रचंड निष्ठा असेल तर तुम्हाला त्यातनं 100% मार्ग मिळतोच मिळतो. फक्त तुमच्याशी त्याच्याशी लिंक पाहिजे. तुम्हाला नीट डोळे उघडे पाहिजेत. डोळे उघडे असले म्हणजे दिसतं असं नाही, डोळे बंद करून जास्त दिसतं. कानाने तुम्ही ऐकलात तरी त्याच्या मागचा अर्थ कळला पाहिजे, दिसणाऱ्यातल्या कानाने ऐकणाऱ्यातल्या. आणि तुम्हाला नक्कीच संकेत त्या गोष्टी घडणाऱ्या हे समजले तर तुम्हाला निश्चित त्यातनं सगळ्यात मार्ग मिळत असतो. मला या सगळ्या प्रवासात जो माझा आयुष्यात प्रवास झाला त्यात माझा आदर्श म्हणजे विवेकानंद आणि रामदास स्वामी हे माझे कायम आदर्श राहिलेले. आणि कायम मला समजा कोणी विचारलं पुढचा जन्म कुठला घेशील तर मी नक्की सांगेन की एक झोळी घेऊन भारतभर फिरेन मी आणि या भारतभूमीची सेवा करेन. कारण एक टास्क जे माझ्या समोर ज्यांना मी आदर्श मानतो त्या आदर्शांपैकी हा एक आहे. ठीक आहे, या जन्मी थोडा वेगळा प्रवास झाला पण नक्की कधीतरी मी हा प्रवास करेन की एक उच्च आध्यात्मिक तत्वांसाठी आणि या भारत देशासाठी जगणं हे मला जास्त आवडेल. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्वाची घटना म्हणजे माझं लग्न आहे, खरं सांगायचं तर. कारण मी इतकं बिझी ही सगळी कार्य करत असताना सुद्धा मला घरच्या मुलांच्या शिक्षणापर्यंत त्यांच्यावर संस्कार हे सगळे स्मिताने इतके व्यवस्थित सांभाळले. बरं ती घरी होती असंही नाही, ती पण बँकेत होती, ती 8-10 तास काम करायची, एकत्र कुटुंब होतं, घरी स्वयंपाक होता, सगळं हे सांभाळून मुलांचे अभ्यास. आजची 10वी पर्यंत क्लास लावले नाहीत माझ्या मुलांनी. आज तुम्ही विचार करू शकता का या बाबतीत? नाही. पण ती सगळ्या स्वतः तिने अभ्यास इयत्ता 10वी पर्यंत मुलांचा इंग्लिश, गणित, सायन्स पासून सगळे अभ्यास घेतले. आज जे काही कर्तृत्व आहे आणि जो काही तुम्हाला तो ठामपणे सांगू शकतोय त्याच्या मागे तिचा खूप मोठा वाटा आहे. आणि ते असल्यामुळे आज मी अभिमानाने अनेक गोष्टी सांगू शकतो तुम्हाला. आता तिची एक फार मोठी इच्छा आहे की सगळीकडे फिरायला जायची, तर तिची ट्रॅव्हलिंग कंपनी जी आहे पारिजात ट्रॅव्हल्स, तो आता पारिजात नक्की फुले याबद्दल मी तिला आश्वासन देतो आणि तो असंच बहरत नाही. मला या पहिल्यांदा मी लागलो जेव्हा तेव्हा मला एक चांगलं मार्गदर्शन नुकतेच ते परचुरे म्हणून डेप्युटी होते, त्याचं निधन झालं. पण मी जे WSP मध्ये लागलो तेव्हा मिक्सर्स म्हणजे आज जे रेडी मिक्स येतं ते रेडी मिक्स नव्हतं त्या काळात. त्यावेळी हँड मिक्स होतं किंवा वेज मिक्स होतं. त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक ठिकाणी खडी रेती याची सॅम्पल्स प्रत्येक वेळी वेगवेगळी आली की त्याचं डिझाईन बनवायला लागायचं साईडवर. ते याच्यासाठी त्यावेळी भाटिया म्हणून साहेब होते, ते नंतर इची झाले, ते माझे एई होते. ते हँडमिक्स आणि या सगळ्याचं मला त्यांच्याकडनं डिझाईन प्रत्येक सोल बदलला, त्याची साईज बदलली की त्याचं ते प्रमाण बदलायचं आणि त्याची टेस्टिंग घ्यायची आणि त्याचं प्रमाण, हे सगळं मला भाटिया साहेबांकडनं शिकायला मिळालं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट वैद्य साहेब ते आज आलेले होते, त्यांच्याकडनं मला प्लॅनिंग मधलं ड्राफ्टिंग हे या सगळ्या गोष्टी वैद्य साहेबांनी शिकवल्या. संजय कामत यांची सुद्धा माझ्या आयुष्यावर खूप छाप पडली, कारण ते पण असे धरुणधरी मनुष्य आहे आणि अतिशय कलावंत मनुष्य आहे. तिसऱ्यावर माझी छाप म्हणजे शेवाळे साहेब. शेवाळे साहेबांच्याबद्दल आज ते आले नाहीत, तरी येणार होते पण वेळ होते. पण त्यांच्याकडे फार लोक कंटाळतात असं आहे, पण त्यांचं मला खूप जुळलं, आजही जुळतं खूप. काय माहित आहे, पण त्यांचं माझं नातं खूप वेगळं आहे. आणि कामावर प्रेम करणारं मनुष्य आणि महापालिकेच्या फायद्यासाठी झटणारं मनुष्य, असं फार दुर्लभ आज महापालिकेत जे काही लोक आहेत त्याच्यापैकी एक शेवाळे साहेब आहेत, हे मी तुम्हाला 100% सांगतो. बाकी त्यांचा जो स्वभाव आहे तो काही असो, पण त्याची निष्ठा जी आहे ती गोष्ट शिकण्यासारखी आहे, एवढं मात्र तुम्हाला नक्की सांगतो. हीच ते कायम महापालिकेचं भलं कसं होईल याचा 24 तास विचार करत असतात. म्हणजे त्याच्यातच आम्ही दोघांनी आमच्या दोघांची टीम जेव्हा होती किंवा नंतर कोतकर साहेब झाले तेव्हा राणे साहेबांची माझी भेट, आम्ही ती अनालिस्टिक सिस्टीम जी तयार केली, ती सॉफ्टवेअर सिस्टीम न्यू 9 ऍप्लिकेशन्स आणि या सगळ्याची, त्यावेळी शिंदे साहेब यायचे, राणे साहेब यायचे. आणि या सगळ्यांच्या चर्चेतनं मला कळायचं की मला खरंच काही कळत, हे पहिलं मला कळायचं यांच्या चर्चेतनं की आपल्याला शिकायला खूप स्कोप आहे या सगळ्या क्षेत्रामध्ये. आणि त्याच्यानंतर त्याला जोड देण्यासाठी मला जी खरं तर आम्ही सिव्हिल इंजिनियर सगळे, पण मला सॉफ्टवेअर आणि या सगळ्यावर काम करायला लागलं.
आणि त्यावेळी मोबाईल ऍप म्हणजे जी रिडिंग्स घेतो ती मोबाईलवर कॅच करून ऑटोमॅटिक बिलिंग सिस्टीम हे बरेच जे काही आपल्याकडे गैरप्रकार होतात ती सिस्टीम डेव्हलप करायची मला एक चांगली संधी मिळाली. आजही त्या ऍप अवेलेबल आहे आणि ते करता येईल. दुसरी महिला बचत गट जे झोपडपट्ट्यांमध्ये आपली 90% बिलं तर बुडलेली आहेत सगळी आजही. तर याच्या बाबतीत एक भरपूर काम मला त्यावेळी करता आलं. त्याच्यावेळी आम्ही दोघांनी एक प्रस्ताव पण टाकला होता की एक सॅटेलाइट आपल्यासाठी करूया म्हणून मी आणि शिवाय की महापालिकेसाठी आपण एक सॅटेलाइट घेऊया आणि या सॅटेलाइटवर ऑपरेटिंग आहेत, कोणाकडे काही जायची पण गरज नाही किंवा AMR मीटर्स त्याचं अशी बरीच कामं आलं आणि त्यातनं आनंद खूप मिळाला. त्यातनं हा आनंद मिळाला की महापालिकेचं कुठेतरी आम्ही उत्पन्न वाढवतोय. आपल्याला जो पगार मिळतो त्याच्या काही पण म्हणजे मला राणेसाहेब पण सांगतील की त्या काळात जी कलेक्शन्सवर मीटिंग्स व्हायच्या आणि त्या काळात जी महापालिकेची रेव्हेन्यूवर जेवढं लक्ष दिलं गेलं त्याचं आज जाणवत आहे की कुठेतरी ती कमतरता आहे. तो बॅकबोन आहे आपल्या या सगळ्याच्या रेव्हेन्यू हा. तर त्याच्यावर खूप आपण काम करायला पाहिजे आणि ते काम करत असताना एक वेगळा आनंद मिळत होता या सगळ्या कामामध्ये, कारण ही महापालिकेच्या फायद्याची बाजू होती ही सगळ्या गोष्टी. दुसरं एक खोतकर सरांबरोबर आम्ही काम करत होतो तेव्हा त्यांच्याकडे त्यांनी पण इतकी सुंदर एक ऍप डेव्हलप केलेलं होतं या सगळ्याच्यात की महापालिकेची त्यांनी लिस्ट तयार केलेली होती की सगळ्यात जास्त उत्पन्न देणारा मीटर कुठलं आणि ऍव्हरेज मीटर कुठलं. तर ही आम्ही एक सिस्टीम तयार केलेली होती की ही 80,000 मीटर्सवर जरी कॉन्सन्ट्रेट केलं तरी आपली महापालिकेची गरज भागेल. तर ही सगळ्या ज्या काही सिस्टीम्स आहेत त्या आम्ही नवीन सगळ्यांना सांगतो की महापालिकेची सेवा करणं म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये काम करणं असं समजून नका. ते अशा प्रकारे आपण महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी सतत चांगल्या उद्देशाने सतत काम केलं आणि त्यातनं आनंद घेणं ही खरी सेवा आहे. त्याच्यासाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता. तर मी तुम्हाला खूप काही सांगू शकतो या बाबतीत की खूप टेंडर्स आम्ही त्यावेळी केली होती त्या काळात. पण कन्सल्टंट नेमायचं काम आज जो IT कन्सल्टंट आपल्याकडे आहे ते मी आणि शिवाय साहेबांनी IT कन्सल्टंट आजही आहे. जर का तुम्हाला कुठलंही आज ऍप करायची असेल तर हा IT कन्सल्टंट नेमण्याचं काम सुद्धा आम्हीच त्या काळात केलेलं होतं. जे आज खूप मोठ्या प्रतीच्या सगळ्या कंपन्या आहेत त्याच्यात. मला वाटतं KPMGच आता कॉन्ट्रॅक्ट चालू आहे. तर या सगळ्या सेवा ज्या महापालिकेला लागतात या सगळ्याच आपले सरकारचं पोर्टल ज्याच्या आता तुम्हाला तक्रारी मिळतात सगळ्या त्याचं डिझाईन मी केलेलं होतं आपल्या सरकारचं. आणि मिलिंद सावंत सारख्या खडूस माणसासमोर बसून हे सगळं मला करायला लागत होतं. कांदलकर साहेब पण वैतागायचे त्यावेळी, मला फायरिंग मिळायचं खूप. पण ते आम्ही एक ठराविक वेळात हे सगळं आम्हाला करायला मिळालं त्याचा खूप आनंद मला त्यावेळी मिळाला. दुसरा हा म्हणाला की GMLRचं जे प्रोजेक्ट आहे ते मी आलो तेव्हा 3-4 वर्षे फाईन पडलेली होती. कुठेलाही माहिती आहे की आम्ही 6-7 डिपार्टमेंटची एकत्र कोऑर्डिनेट करून ते प्रोजेक्ट आज सुरू झालेले आहे. मला वाटतं पुढच्या वर्षीपर्यंत ते कम्प्लीट होईल. पण ते सुद्धा एक कठीण टास्क होतं खूप. पण ते मला त्याचं डिझाईन पासून नेटवर्क पासून एक्झिक्युशन पर्यंत मला ते काम करायला मिळालं याचा मला एक आनंद वेगळा आहे. ते होईल तेव्हा होईल पूर्ण. पण एक सिस्टीम ते एक प्रोजेक्ट निर्माण करणं, डिझाईन करणं, कन्सल्टंट करणं, त्यातनं मार्ग काढणं त्याच्यासाठी आजही एवढा त्रास सहन करायला लागतो. कितीतरी वेळ आहे. ते GMLRचे डिझाईन बदलतात, पूल त्याच्या मागे येतात, वर जातात, खाली जातात, त्याप्रमाणे आपल्याला ऍडजस्ट करायला लागतं, काय काय करायला लागतंय. पण ते करतोय आणि त्यातनं मार्ग निघतोय हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि महापालिकेचं उद्दिष्ट आपण साध्य करतोय. तर मला आज तुम्हाला एवढंच सांगायचंय की सर्व सबविजन्सना मी असं सांगेन की आपलं जीवन जे आहे ना ते फक्त पालिकामय करू नका. हेही मला एक सांगायचं तुम्हाला महत्वाची गोष्ट. मी म्हणजे महापालिकेतला एक इंजिनियर, याच्या पलीकडे सुद्धा आपण काहीतरी आहोत त्याचा शोध घ्या. त्याच्यासाठी तुम्हाला हे वाचन खूप उपयोगी पडेल. माझं एक सर्कल आम्हीच एक तयार केलेलं आहे आणि आम्हीच त्याच्यात एक अडकलेलो. तर ही सर्कल भेटायला आपण शिकलं पाहिजे. आपण आपलं मी म्हणजे काय हे आपण चौकट टाकलेली आहे तर त्या चौकटीच्या बाहेर आपणच पडू शकतो समजा आपण तसा विचार केला तर. आणि आपणच विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीने विचारांची साथ घेतली पाहिजे, त्याच्यासाठी शक्तीची साथ घेतली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी चांगल्या माणसांचा शोध घेऊन त्यांच्या सत्संगतीत राहिलं तरच होऊ शकतं. आणि हे सगळं तुम्ही केलं तर नक्की सांगतो की आपण आयुष्य हे समाधानासाठी आणि आयुष्यासाठी समाधान आणि आनंद याच्यासाठी आयुष्य जगायचंय आणि ते प्राप्त करणं हे आपल्या आयुष्याचं ध्येय असलं पाहिजे. मी हा आनंद खूप घेतला. मला अनेक प्रकारची माणसं भेटली म्हणजे
असे देवाशी समोरासमोर बोलणारी माणसं सुद्धा भेटली. तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझा विश्वास का बसला. तर असं जसे आम्ही बोलतोय तसे प्रत्यक्ष त्या मूर्तीशी बोलणारी माणसं मी बघितलेली आहेत, त्यांचे अनुभव घेतलेले आहेत आणि म्हणून माझा याच्यावर विश्वास वाढत गेला. हे फॅक्टली सांगतो. पण अशी माणसं तुम्हाला भेटायला तुमच्याकडे तेवढी पुण्याई तुमच्याकडे असावी लागते. ते असे रस्त्यावर फिरत नाही, त्यांना ओळखावं लागतं, ते तुम्हाला भेटावे लागतात आणि ते त्यांनी तुम्हाला धरून ठेवावं लागतं. हे पण खूप महत्वाचं आहे. उद्या ते तुम्हाला टाळायला लागले तर होऊ शकत नाही. त्यामुळे हे सगळं जे काय आहे ते आपल्या धर्मावर आहे. आपण चांगल्या उद्देशाने करत राहिलो तर आजूबाजूला वातावरण कसेही असो, प्रतिकूल जरी वातावरण असलं तरी सुद्धा आपली बुद्धी, आपली सत्सत्व बुद्धी, विवेक हा समजा आपण जागृत ठेवला तर मार्ग हा निघतो. आणि देव त्याच्यासाठी आहे, चांगल्या लोकांच्याच पाठीशी उभं राहण्यासाठी आहे ही शक्ती. आणि त्याचा तो योग्य प्रकारे वापर केला तर आपल्याला त्याचा आनंद मिळतो. बाकी सेवा, महापालिकेची सेवा, नोकरी हे सगळं चालूच राहणार आहे, पण त्यातला समाधान आणि आनंद मिळतोय का, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. रोज रात्री आपण आनंदाने झोपतो का, समाधानाने झोपतो का, त्यात काहीतरी आपल्याला आपण काहीतरी अचीव्ह केलंय का, तर हे खूप महत्वाचं आहे. आणि माझी सगळ्यांना इथे जे यंगस्टर्स आहेत त्यांना असं मी सांगेन की तुम्ही जरूर त्याच्यासाठी, समाधानासाठी, आनंदाने किंवा एखादं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी हे करा. शॉर्टकट कुठले मारू नका, त्याच्यात खूप मजा आहे. आणि मी इथे आज माझ्या बरोबर मी कॉन्ट्रॅक्टर्स नाही माझ्या इथे बोलवले जे आहेत ते, त्यांनी मला खूप साथ दिली. जनरली लोक त्यांना अवॉइड करतात, पण मी त्यांना अभिमान सांगतो की नाही, मी माझा जो परिवार आहे त्याच्यात ते पण येतात, कारण त्यांची साथ मिळाली म्हणूनच आपण इथपर्यंत आलेलो असतो. कुठलाही काम आपण हक्काने जे सांगतात ते रात्री बेरात्री करतात आणि त्यांच्या एक्झिक्युशन मधनं महापालिकेची सेवा होते. म्हणून मी या सगळ्यांचेही आभार मानतो आणि माझे 2 शब्द मी कवितेने संपवतोय. मला असं वाटलं होतं की तुम्ही प्रत्येकाच्या रिटायरमेंटवर कविता करता, मग तुमच्या रिटायरमेंटवर कोण करेल, म्हणून मी हे कष्ट घेऊन एवढी भूमी केलं. काय उपयोग त्याचा? तू गेलंस योग्यच केलं, पण मी काही हे केलं नसतं तर त्यांनाही बरं वाटलं नसतं. दिवस सुका गेला असं वाटलं असतं, कारण त्यांना ती सवय आहे. दिवस निरोपाचा आहे, कवितेचं नाव आहे दिवस निरोपाचा. आला दिवस निरोपाचा, झाली उत्तम चाकरी. आला दिवस निरोपाचा, झाली उत्तम चाकरी. महानगरपालिकेची कृपा, वेळ समाधानाची भाकरी. चालत नाही येथे कधी एक्सटेन्शन प्रमोशन, चालत नाही येथे कधी एक्सटेन्शन प्रपोजल. नो एक्स्ट्रा ऍक्सिस, इथे आता फक्त कम्प्लिशन. शुभेच्छा दिल्या सर्वांनी, शुभेच्छा दिल्या सर्वांनी आरोग्य आणि शांतीसाठी. सारे एका चौकात, सारे जमले आहोत एका चौकात, वाट फुटेल मात्र स्वतःची. आलो आहोत प्रत्येक जण झटला मुंबईच्या नागरी सेवेसाठी. दक्ष आता नाही, लक्ष आता वाट तुमची निष्काम ज्ञानसेवेसाठी. परत एकदा मध्ये ब्रेक घ्यायचं समजलं चष्मावरून एक प्रत्येकदा जगला मुंबईच्या नागरिकांसाठी. त्याने सुरुवातीपासून कोणी घेतलं पहिल्यापासून. आला दिवस निरोपाचा, चष्मा घातला. आधी उत्तम चाकरी. महानगरपालिकेची कृपा, मिळेल समाधानाची भाकरी.
चालत नाही येते काही एक्सटेन्शन प्रपोजल, नो एक्स्ट्रा एक्सेस, आता फक्त कम्प्लिशन. शुभेच्छा देतो सर्वांना, शुभेच्छा दिल्या सर्वांनी आरोग्य आणि शांतीसाठी. सारे आले एका चौकात, वाट मात्र कुठे माझी स्वतःची. प्रत्येक जण झटला आहे महापालिकेच्या सेवेत, मुंबईकरांच्या सेवेसाठी. आता फक्त वाट माझी निष्काम जनसेवेसाठी. आमच्या डिपार्टमेंटचे खरे ते हेड नाहीयेत, पण त्यांना केवळ विनंती केली. आणि आमचे तसे परिवारचे संबंध आहेत खरे खूप, प्रत्यक्ष आम्ही एकमेकांशी काम नाही केलं तरी. आणि मला खूप आनंद झाला की त्यांच्यासारखी सज्जन व्यक्ती या कामासाठी आली, या माझ्या काय निरोग संबंधासाठी. त्याचं मला खरंच मनापासून आनंद आहे. अपेक्षा सज्जन व्यक्तिमत्व असं मी राजेसाहेबांची ओळख करून देईल. ते याच्या आधी कार्यकारी अभियंता म्हणजे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून वेस्टर्नला होते. आता ते डेप्युटी म्हणून उपजल अभियंता म्हणून पूर्व विभागात आहेत. म्हणजे कन्स्ट्रक्शन डिपार्टमेंटचे त्यांना तर पूर्ण माहिती आहेच आणि आमच्या भावनाही ते समजू शकतात या सर्व बाबतीत. आणि त्यावेळी ते जेव्हा एई म्हणून केईएस ला होते त्या काळात त्यांनी ज्या मीटर ही जी सिस्टीम जी आहे बिलिंग सिस्टीम त्याच्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. आणि अशी सज्जन व्यक्ती आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आले. आणि जाधव साहेबांचं तर माझ्या या सहाय्यक अभियंता या पदाच्या याच्यासाठी निवृत्तीच्या कार्यक्रमाला एक कार्यकारी अभियंता आणि एक उपजन अभियंता आणायचं आलेले आहेत. त्याचं मला फार आनंद वाटतो. सर्वांचे अतिशय आभार मानतो. सर्वांनी मला खूप सांभाळून घेतलं आणि साथ दिली. प्रत्येक माझ्या कुटुंबियांचेही मी आभार मानतो, माझ्या मिसेसही आभार मानतो, माझ्या मित्र परिवाराचे. कारण त्यांच्या या सपोर्ट शिवाय इतकी प्रदीर्घ कालाची 36 वर्षाची नोकरी मी करू शकलो नसतो. मी सर्वांचे आभार मानतो. कधी हाक मार मदतीला तयार. नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं, बातें भूल जाती हैं या